विनेश फोगाट बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सामील, म्हणाले वाईट काळात भाजप वगळता सर्व पक्षांनी साथ दिली, दोघेही निवडणूक लढवू शकतात. माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना ओपन चॅलेंज. मनोज जरांगे पाटलांचा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न. आमदार प्रशांत मुंबई यांनी धरला गाण्यावर ठेका, कार्यकर्ता मेळाव्यात तुफान डान्स, स्पेशल सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक, जागा वाटपाची होणार चर्चा. आमदार विनय कोरेंनी केला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, सत्यजित पाटलांनी केली ईडीकडे तक्रार. लाडक्या बहिणी योजनेचा साथ मिळाला, मुखबधीर महिलेने हातवारे करून दिली अजित पवारांना माहिती. XYZ माणसांबद्दल मी काही बोलत नाही, अडचणींच्या काळात साथ देणाऱ्या खडसेंबाबत बोलताना पंकजा मुंडे यांची हाताची घडी तोंडावर बोट. काँग्रेस सरकार आल्यास 3,000 रुपयांची महालक्ष्मी योजना, दरवर्षी 1,000 रुपयांची वाढ, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मेगा प्लॅनिंग, गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी. महागाई विरोधात रिकामी थाळी वाजून खर्चे पे चर्चा, अभियानाची सुरुवात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला काँग्रेस आक्रमक. शरद पवार, उद्धव ठाकरे ही यांची शेवटची निवडणूक ठरेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मवियारवर निशाणा, राहुल गांधी यांच्यावरही टीका. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा. अजित पवारांनी लाडकी बहिणीचे श्रेय घेतले, कॅबिनेट खडाजंगी, फडणवीस यांची एसओपी आणण्याची तयारी, महायुतीतील वाद समोर. भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढल्या, आणखी एक FIR दाखल, मुस्लिमांना मारण्याचा दिला होता इशारा. दिशाभूल केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगर मधील युवकांकडून शासनाची बदनामी केल्याची तक्रार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15,000 जणांना प्रतिकात्मक कारवाई, पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोटे यांची माहिती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा, आदित्य ठाकरेंनी थेटच सांगितले, म्हणाले ठाकरेंवर लोकांचा विश्वास नाही. महाराष्ट्रात नितीन गडकरी भाजपचे सिंगम, विधानसभा निवडणुकीत महिनाभर करणार झंझावत प्रचार. अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा अर्थ खात्यावर निशाणा. पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ, गणेशोत्सव मध्यरात्री उशिरापर्यंत चालणार प्रवासी सेवा. काश्मीरच्या लाल चौकात बाप्पा विराजमान, सीमेवरही जवानांसह काश्मीरमधील मराठी बांधवांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. नागपूर विभागात 7 महिन्यात 154 शेतकरी आत्महत्या, पात्र प्रकरणात 43 लाखांची मदत. जयंत पाटलांचे अजित पवारांच्या स्वभावावर बोट, म्हणाले आम्ही सांगून जे बदलले नाही, आता कंपनीने सांगतात चक्क गुलाबी झाले. शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेके, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होणार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम भडकले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र कारागृह यांच्या सामंजस्य करार. कैद्यांनी पदवी, सर्व पदवी, पदविका व उच्च पदवीचे शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न. रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारी टोळी जेरबंद. बिहारमधून पुण्यात लूटमार करणारी टोळी, फरासखाना पोलीस ताब्यात. शरद पवारांच्या डोक्यात सीएम पदाचा चेहरा फिक्स, पण तो चेहरा उद्धव ठाकरे यांचा नक्कीच नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. आपल्या बापाला कुणी लुटारू म्हणेल का? शिवाजी महाराजांची सुरतेची लूट केली हे मी मान्य करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार. नितीन गडकरींच्या खात्यामुळे 1 लाख कोटींचा लोटा, कॅग रिपोर्ट मध्ये ठपका. हायकोर्टात याचिका, भारतमाला भारत प्रकल्पावर हरकत. प्रेमसंबंधाच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती, पुणे पोलिसांकडून आरोपीला अटक. शरद पवार हे जातीय विद्यापीठाचे विद्यापीठ, लिंबाचे झाड फळ देत नाही असा बाप तशी लेक. गोपीचंद पडळकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका. पेन खरेदीसाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींचा दुकानदाराने केला विनयभंग. हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. भाजपकडे चेहराच नाही, एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करावा लागतोय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा. अंधेघर खूर प्रकरणात आरोपींची बेकायदेशीर घरे पाडणार, पुणे पोलिसांच्या आयुक्त गुन्हेगारांना कडक इशारा. टोल नाक्यावरील महिला कामगारांना अश्लील शिवीगाळ, दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिंदे आणि भाजपने सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली. गृहमंत्री पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, इतिहास घडवणे याच व्यक्त आदित्य ठाकरे. शिंदे से बेर नहीं, देवेंद्र तेरी खेर नहीं. सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या स्पष्ट सूचना. शिंदेप्रती मावळ धोरण. शिल्पकार जयदीप आपटेच्या बचावासाठी भाजपचे वकील, छत्रपतींची बेईमानी यांच्या रक्तातच, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप. जेपी नड्डांपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन मोठे नेते, म्हणून माझा पक्षप्रवेश जाहीर झाला नाही, एकनाथ खडसे.